आणि आता आढावा घेऊया महत्त्वाच्या 100 बातम्यांचा महाफास्ट पद्धतीने। आज 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे। पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पॉंडिचेरी या विधानसभांचे निकाल आज घोषित होणार आहेत। 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रवक्ते आणि नेत्यांनी कोणत्याही डिबेट शोमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला। काँग्रेस अध्यक्षांनी तशा सूचना सर्व प्रवक्त्यांना दिल्यात। बेळगावमध्येही आज मतमोजणीला सुरुवात होणार आहे। बेळगावात काँग्रेस समोर भाजपच्या मंगला अंगडींचं मोठं आव्हान आहे, पण त्याच बरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेनं भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलंय। राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे आणि या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भागीरथ भालके हे विजयी होत आहेत की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे बाजी मारतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 35 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल। या निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक या गटामध्ये चुरस आहे। अमेरिकेची मॉडर्ना लस आता जगभरात वापरता येईल। WHOने मॉडर्नाच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आणि त्यामुळे मॉडर्ना लसीला आता जगभरात वापरासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। रशियातून स्पुतनिक व्ही लसीची पहिली खेप हैदराबाद विमानतळावर पोहोचलेली आहे। स्पुतनिक व्ही लसीची पहिली खेप दाखल झाल्याने तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला आता वेग येईल। सिरमचे अदर पुनावाला यांनी ट्विटरद्वारे यूकेतील सिरमचे पार्टनर आणि स्टेक होल्डर्ससोबत बैठक झाल्याची माहिती दिली। कोविशिल्ड लसीचे उत्पादन वेगाने सुरू असून लवकरच परत येऊन उत्पादनाचा आढावा घेणार असं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय। प्रत्येक पालिका क्षेत्रात येत्या काही दिवसात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करा, यासाठी कुणावरही अवलंबून राहू नका, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महापालिका आयुक्तांना दिल्यात। उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी कडक नियमावली जारी करण्यात आली। प्रवासाआधी RT-PCR चाचणी करणं बंधनकारक असून ही चाचणी निगेटिव्ह आल्यास राज्यात प्रवेश दिला जाणार आहे, असा आदेश राज्य सरकारने काढलाय। 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेत पहिल्याच दिवशी राज्यात 11,000 जणांचं लसीकरण करण्यात आलं। दरम्यान 26 जिल्ह्यांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। मुंबईत सुरू झालेले 5 लसीकरण केंद्र आज सुद्धा सुरू राहणार आहेत आणि या लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे। प्रत्येक लसीकरण केंद्रावर 500 जणांना लस दिली जाईल। राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू झालेलं आहे। नोंदणी केलेल्या नागरिकांचं लसीकरण केलं जाते, मात्र तरीही केंद्रावर ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळते। तसंच सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालाय। कल्याण डोंबिवलीतील फक्त एका केंद्रावर काल 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यात आली, मात्र केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांनाच लस देणार असल्याचं कळताच रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आणि यावेळी त्यांनी प्रतीक पाटील यांनी सुरू केलेल्या सिटीझन फॉर महाराष्ट्र या मोहिमेचं समर्थन म्हणून 10 जणांच्या लसीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून दिला। अंबरनाथमध्ये लस संपल्यानं लसीकरण मोहीम ठप्प झालेली आहे। यामुळे 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला पहिल्याच दिवशी फटका बसलाय। मनमाडला लसीकरण बंद आहे। लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद असल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोविंद नरवणे यांनी सांगितलंय। महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यात सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली असता पंढरपूरमध्ये लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट दिसत होता। लस आली नसल्याने रिकाम्या हाताने नागरिकांना घरी परतावं लागलं। बुलढाणा जिल्ह्यात आज 18 ते 40 वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली, मात्र सामान्य रुग्णालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण केंद्रात तुफान गर्दी पाहायला मिळाली। या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं दिसलं। बार्शी शहरामध्ये 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले, मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याने केंद्रावरील अधिकारी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली, त्यामुळे गोंधळ उडाला।
बारामतीमधील शासकीय महिला रुग्णालयात काल 18 वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी केवळ 100 लोकांनाच लस देण्यात येणार असल्याचं प्रशासनाने जाहीर केलं. त्यामुळे अनेक नागरिकांनी लसीकरणासाठी चांगलीच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. साताऱ्यात लसीच्या तुटवड्यामुळे कालही लसीकरण बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला कालपासून सुरुवात झाली असल्याने लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडाला. नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात केवळ 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण होतं आणि दुसरा डोस घेण्यासाठी 45 वयोगटावरील नागरिक दाखल झाले असता त्यांना लस न दिल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी समजूत घालून नागरिकांना माघारी पाठवलं. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. राज्यात 63,282 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर राज्यात 802 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. 61,326 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईकरांसाठी काहीशी दिलासादायक बातमी असून काल मुंबईत रुग्णसंख्या 4,000च्या खाली आली. काल मुंबईत 3,908 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 5,900 रुग्णांनी काल कोरोनावर मात केली. पुण्यात काल बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक पाहायला मिळाली. काल पुण्यात 4,339 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर 4,069 नवे बाधित आणि 88 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त जास्त आहेत आणि काल जिल्ह्यात 7,575 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर काल दिवसभरात 6,576 नव्या रुग्णांची नोंद झाली. 99 रुग्णांचा काल मृत्यू झालाय. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील प्रभादेवीमधल्या तरुण चंदन साळुंखे यांनी 500 गरजू कुटुंबियांना डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचं वाटप केलंय. विटामिन गोळ्या, कपड्रिल कफ सिरप देण्यात आलेला आहे, तर लहान मुलांसाठी पॅरासिटामॉल गोळ्यांचं वाटप केलंय. इंदापूरमधील नगरसेवक अनिकेत वाघ यांनी कोरोना काळात अनोखा उपक्रम राबवला. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयाला 11 ऑक्सिजन सिलेंडर भेट म्हणून दिले. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी काल जे आरोग्य पथकाच्या इमारतीतील कोविड केअर सेंटरला भेट दिली. या दादा भुसे यांनी सर्व रुग्णांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला. चला माणुसकी जपूया, गरजूंना मदत करूया हे ब्रीदवाक्य घेऊन चिपळूणमधील काही तरुण कोविड रुग्णांना मोफत जेवण पोहोचवतात. दिवसातून जवळपास 70हून अधिक जेवणाचे पार्सल स्वरूपात कोविड रुग्णांपर्यंत पोहोचवलं जातंय. राज्यात रक्ताची टंचाई निर्माण झाली आणि त्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे सांगलीत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. लातूर शहरातील सुनील पडिले आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपलं मंगल कार्यालय कोविड रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खुलं करून दिलं. रुग्णाच्या दररोजच्या डब्यासह नातेवाईकांच्या राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय अगदी मोफत केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होते आणि या पार्श्वभूमीवर नागरिकांची सोय व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील 12 लसीकरण केंद्रांवर 144 छोटे वॉटर टँक उभारण्यात आले आणि या वॉटर टँकचं वाटप आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. लातूर शहरातील सुनील पडिले आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मंगल कार्यालय कोविड रुग्णालयाच्या नातेवाईकांसाठी खुलं करून दिलेलं आहे. विजन चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोल्हापूर महानगरपालिका यांनी कोल्हापूरमध्ये रोबोटिक कोविड सेंटर सुरू केले. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण रोबो तयार केलेले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती शहराला 20 व्हेंटिलेटर्स दिले. तसंच डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात 5 कोटी रुपये खर्चून 200 क्युबिक मीटरचा ऑक्सिजन प्लांट दिलाय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या 1 महिन्याच्या वेतनातून आंबेडकरी गायक कलावंतांना आर्थिक मदतीचं वाटप केलंय. गरजवंत गायकांना प्रत्येकी 5,000ची आर्थिक मदत रामदास आठवलेंनी केली. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या आमदार निधीतून भुसावळच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्लांट बसवण्यात आला. या प्लांटचं गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. विशाखापट्टणमवरून ऑक्सिजन टँकर घेऊन निघालेली रेल्वे गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली आणि या रेल्वेत ऑक्सिजनचे 5 कंटेनर असून ही रेल्वे नाशिक, मुंबई या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करणार आहे. पंढरपूर येथे बालरोगतज्ञ डॉक्टर शीतल शहा यांनी राज्यातील पहिलं बाल कोविड हॉस्पिटल उभारलं. यामध्ये नवजात बालक व लहान मुलांना कोरोनावर उपचार मिळण्यासाठी 15 बेडची अत्याधुनिक अशी सोय करण्यात आली आहे. यवतमाळ येथे आमदार संजय राठोड यांच्या पुढाकाराने कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार
करणाऱ्या योद्धांना सन्मानित करण्यात आलंय। सातारा पोलीस दलातील संग्राम राजेंद्र शिर्के यांच्या स्मरणार्थ शिवबा ग्रुप किडगाव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि या रक्तदान शिबिरात 84 जणांनी रक्तदान केलं। अजितदादा चिकन आणि अंड्यांची दुकानं सुरू ठेवा, त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा चिकन तरी नीट खाता येईल, त्यांना चिकन तरी नीट खाता येईल असं म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील कोरोनाबाधित नागरिकांवर आली। शनिवार रविवारच्या लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांना चिकन आणि अंडी मिळत नाहीयेत। बदलापूरच्या आदर्श शाळेत कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। पावसाळ्यात गौरी हॉल भागात पूर येत असल्यानं आदर्श शाळेत 150 बेडचं सेंटर सुरू केलं आहे आणि गरजेनुसार या बेडची संख्या वाढवली जाणार आहे। धुळ्यात बेड मिळवून देण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकाराबाबत धुळेकर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। यावल तालुक्यातील न्हावी येथे रुग्णालयात अनेक बेड शिल्लक असताना देखील एका कोरोना रुग्णाला बेड उपलब्ध करून देण्यात आलेला नाहीये आणि या रुग्णाला चक्क रुग्णालयाच्या आवारातील सिमेंटच्या बाकावर उन्हात बसवण्यात आलं। रशियात निधन झालेल्या इंदापूर तालुक्यातील तन्मय आबासाहेब बोडके या विद्यार्थ्याचं पार्थिव भारतात आणणं खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे शक्य झालंय। काल त्याच्यावर पिंपरी बुद्रुक या त्याच्या गावी अंत्यसंस्कार झाले। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या अँटीजन चाचणीचे किट संपले आहे, त्यामुळे नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट सुरू करण्यात आली। या आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी रुग्णांना आता 2 ते 3 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे। सोलापूर जिल्ह्याला ऑक्सिजन, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शनचा आवश्यक तो पुरवठा न करू शकणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने थाळी वाजवून निषेध करण्यात आला। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी भाजपचे डहाणू मतदारसंघाचे दिवंगत आमदार पास्कल धनारे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं। धनारे यांचं नानावटी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झालं होतं। महाविकास आघाडी सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या शिवभोजन थाळीचा आस्वाद वर्षभरात 4 कोटी नागरिकांनी घेतला, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। राज्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे बाजारात आवक घटल्याने भाज्यांसह डाळींच्या दरातही वाढ झालेली आहे। कोरोना संसर्ग वाढीमुळे बासमती तांदळाच्या दरात घसरण झाली। हॉटेल्स, खानावळी तसंच विवाह सोहळ्यांवरील निर्बंधांमुळे बासमती तांदळाच्या मागणीत घट झाली, त्यामुळे किरकोळ बाजारातही तांदळाच्या किमती घसरल्यात। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि या सुट्टीचा कालावधी 13 जूनपर्यंत ग्राह्य धरला जाणार आहे। सीबीएसई बोर्डाच्या 10वीचा निकाल 20 जूनला लागणारे कोरोना पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या, मात्र आता विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील मूल्यमापनावर निकाल देण्यात येणार आहे। निकालासाठी शाळेत 8 शिक्षकांची समिती नेमण्यात येणार आहे। मद्रास हायकोर्टाच्या निरीक्षणाविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास निवडणूक आयोगाला जबाबदार का धरू नये असं निरीक्षण मद्रास हायकोर्टाने नोंदवलं होतं। दिल्लीच्या बत्रा रुग्णालयातील ऑक्सिजन अभावी 8 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि याच सुनावणी दरम्यान दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला परखड शब्दांमध्ये फटकारलंय। आता पाणी डोक्यावरून गेलंय, काही करून दिल्लीला 490 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे असे आदेशच दिल्ली हायकोर्टाने दिलेत। सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला राष्ट्रीय आरोग्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत पुन्हा विचारणा केलेली आहे। तसंच लसीकरण कार्यक्रमात फेरबदल करावे, ऑक्सिजनचा पुरवठा वाढवावा व पुरवठ्यात वाढ करण्यासाठी थर्ड पार्टीला पेटंट औषधी बनवण्याची परवानगी द्यावी असं देखील सांगितलेलं आहे। पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। कोरोनाच्या परिस्थितीवर केंद्रानं राज्याकडे बोट दाखवत आपली जबाबदारी झटकली। देशातील कोरोना परिस्थितीला पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केलेला आहे। देशात कोरोना उद्रेक होत असताना मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात आले आणि यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला हवी अशा शब्दात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय। भारतात काही आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा असून मे महिन्यात भारतात लॉकडाऊन लावला पाहिजे असं मत व्हाईट हाऊसचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथनी फाउची यांनी व्यक्त केलं। भारतातील सध्याची परिस्थिती युद्धजन्य परिस्थितीसारखी असून आता लष्कराकडून हॉस्पिटल्स बांधून घेतले पाहिजेत असंही ते म्हणाले। ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय। रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर सध्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
ज्येष्ठ सतारवादक पंडित देबू चौधरी यांचं कोरोनामुळे निधन झालं. वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं. दिल्लीत कोरोनाचं संकट आणखी गडद होत असल्यानं आठवड्याभरासाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला. ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली. रुग्णवाढीचा वेग, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आणि ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. देशातील कोरोनाची भयावह स्थिती आणि कठोर निर्बंधांमुळे रोजगार आणि उद्योगधंद्यांवर याचा परिणाम झाला. तरी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात जीएसटी वसुलीने विक्रमी नोंद केली. एप्रिल महिन्यात 1.41 लाख कोटींची विक्रमी वसुली झाली. बदलापूरमधील समर्थनगर येथे घरगुती सिलेंडरचा स्फोट झालाय आणि या दुर्घटनेत एका मेकॅनिकसह पती पत्नी गंभीर जखमी झालेत. घरात सिलेंडरमधून गॅस लीक झाल्यानं दुरुस्तीचं काम सुरू होतं. कल्याण खंबळपाडा रोडलगत असलेली जलवाहिनीच्या लिकेज व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाण्याची गळती सुरू आहे. जलवाहिनी केडीएमसीची की एमआयडीसीची हे स्पष्ट नसल्याने या गळतीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. पुढील 2 दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कणकवली तालुक्यातही काही भागात अवकाळी पाऊस दमदार पावसाने हजेरी लावली. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचाही वर्षाव झाला आणि या अवकाळी पावसाचा आणि गारांचा बच्चे कंपनीने चांगलाच आनंद लुटला.